हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे माघी गणेश जयंती. तर तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. बड्डे आहे गणपती बाप्पाचा, त्याच्यासाठी सगळा घाट चाललेला आहे बघा. पसारा खूप पडलेला आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण का मोदकांची पण ऑर्डर आहे आणि घरात पण मोदक बनवायचे आहेत, त्यासाठी सगळी खटपट चाललेली आहे. चला तर पुढची प्रोसेस करूया. मोदक कशी बनवते, नैवेद्यामध्ये काय काय आहे ते पुढे कळेलच तुम्हाला. इथे ना मी सगळ्यात आधी जेवणाची तयारी छोटीशी म्हणजे तयारी करून ठेवली होती. जसं खोबरं वगैरे किसून ठेवलं होतं, गूळ चिरून ठेवलं होतं आणि पीठ इथे केनवून ठेवलं होतं. केनवून ठेवणं म्हणजे पिठाला उकड घेऊन ठेवली होती. आणि इथे एका साईडला मी डाळ भाताचा कुकर लावून घेतला होता. अजून म्हणजे मोदक वगैरे बनवायचं बोललं ना, तर माझ्याकडे ना ॲक्च्युली काहीच तयारी केलेली नव्हती. कारण का मी गावावरून आल्याच्यानंतर 2 दिवस माझी ना ह्याच्यामध्येच ऑर्डर वगैरे घेणं त्यातच माझं सगळं टाईम गेला होता. आणि ही ऑर्डर मला आदल्या दिवशी अचानक आली होती, की मला मोदक मिळतील काय? मग मी त्यांना हो बोलली आणि माझ्याकडे नारळ म्हणजे जर त्यांची ऑर्डर नसती तर कदाचित मी पण केले नसते मोदक. काहीतरी गोड असंच केलं असतं आणि बाकी जेवण वगैरे केलं असतं. पण आता त्यांची समोरून ऑर्डर आली होती म्हणून मला ना सगळी खटपट करावी लागली. म्हणजे मग मी नारळापासून अगदी पीठ वगैरे माझ्याकडे नव्हतं होतं. म्हणजे जे माझं तांदळाचं पीठ आहे त्याला हात वगैरे लागलेला असतो ना, म्हणून मी शक्यतो तो वापरत नाही. मग चांगला पीठ मी दुकानातून जाऊन पीठ वगैरे घेऊन आलेली आहे, गूळ घेऊन आली आणि नारळ वगैरे घेऊन आलेली आहे. त्याच्यासाठी मला ना थोडासा उशीर झालेला इथे. पण त्यांना ना मोदक लगेच दुपारसाठी नको पाहिजे होते. त्यांना आरामात संध्याकाळपर्यंत पण 7च्या आधीपर्यंत पाहिजे होते. त्याची मी आता इथे मी गूळ वगैरे गूळ चिरून ठेवणं किंवा 2 मोठे-मोठे नारळ होते ते किसणं वगैरे मला खूप टाईम लागला त्याच्यासाठी. ते मी सगळं आधी करून घेतलेलं कारण का एवढा सगळं मी व्हिडिओमध्ये दाखवू शकत नव्हती, की अगोदर मी काय तयारी केलेली वगैरे. जे आपण बनवतो जसं बनवत जातो तसं तुम्हाला सगळी माहिती मिळतच असते ना. तर इथे छान असं मी 2 वाट्या मोठे-मोठे नारळ होते, तर त्यातले फक्त मी 1.5 वाटी अ, नारळ इथे किसून घेतलेले आहे आणि अर्धा किलोपेक्षा कमी म्हणजे एक 350 ग्राम मी खोबरं चांगलं इथे चिरून घेतलेलं आहे. छान गूळ असं मेल्ट झाल्याच्या नंतर ना, मी याच्यामध्ये हे घातलेलं आहे, खोबरं घातलेलं आहे आणि छान असं त्याला त्याचा चव बनवून घेतलेला आहे. तर ह्याच्यामध्ये ना आता मला वेलची पूड टाकायची आहे. माझ्याकडे वेलची पूड पण होती तयार, पण ती तेवढी पुरली नसती ना, म्हणून मला ना जिथे मी सामान घेतलं ना, हे गूळ आणि नारळ वगैरे, तिथे मला त्यांनी सांगितलं, त्या दुकानदारांनी सांगितलं, की वेलची आपको वेलची चाहिए क्या? तो मतलब इलायची पाउडर चाहिए क्या? तो मैं बोली कि हाँ, इलायची पाउडर अच्छा है, मतलब उसका स्मेल अच्छा आएगा ना? ते होतं की हो चांगली येते स्मेल वगैरे आणि माझ्याकडे आता ती फ्रेश आलेली आहे. पण खरंच मी वापरली ना, जसं मी ह्याच्यामध्ये घातलं ना, जे बनवलं त्याच्यामध्ये घातलं तर त्याला छान सुगंध यायला लागला होता. तर इथे मी आता एका साईडला माझं पीठ पण केनवून झालेलं आहे, ते थंड होण्यासाठी मी बाजूला ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला मी हे जे चव बनवते ना, म्हणजे सारण बनवते मोदकाचं, ते पण एका साईडला होतं आहे. कुकरमधला मी डाळीचा डबा काढून घेतलेला आहे, भात परत ठेवून कुकर एका साईडला करून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मला खसखस घालायची आहे ना, जी मोदकाचं चव बनते त्याच्यामध्ये. त्यासाठी थोडंसं मी ना पहिला जी खसखस आहे ना, ती भाजून घेते थोडीशी. म्हणजे अगदी ती ब्राऊन होईपर्यंत किंवा अशी तडतड उडेपर्यंत अशी नाही भाजत. हलकी फक्त गरम होईपर्यंत छान भाजून घेतलेली आहे त्याला आणि आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. हे घातल्याबरोबर म्हणजे खसखस घातल्याच्यानंतर हे बघा, माझं पुरण आहे छान मस्तपैकी असं जरा ओलसर होतं सुरुवातीला कारण का गूळ असल्यामुळे ना ओलसर होतं. पण छान मस्तपैकी एक सुटसुटीत त्याचं चव व्हायला लागलं. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये आता हे खसखस घातलेली आहे. मी तुम्हाला दाखवते इथे की बघा, एकदा चव आहे ना हा नारळाचा एकदम मोकळा झालेला आहे. छान म्हणजे तोच चांगला शिजलेला आहे. त्यामध्ये मी खसखस घातलेली आहे आणि ही वेलची पूड ना ₹10चं पॅकेट आहे. मी याच्यामध्ये सगळी घातलेली आहे. खरंच हे घातल्याबरोबर ना आणि ती ग्रीन कलरची दिसत पण होती आणि छान त्याचा सुगंध पण म्हणजे जसं मी गरम ते चव आहे त्याच्यामध्ये मी घातली ना पूड, मस्त सुगंध यायला लागला त्याचा. छान खसखस आणि वेलची पूड मी याच्यामध्ये घातल्याच्यानंतर एकदा छान अशी परतून घेतलेली आहे आणि खसखस घातली ना ह्याच्यामध्ये की चव खूप म्हणजे जर खातो ना आपण तेव्हा छान त्याला टेस्ट पण छान येते आणि मस्त लागतं म्हणजे दिसायला पण चव छान दिसतो.
आता माझं चव पण झालेला आहे आणि आता मी पहिला डाळीला फोडणी घातलेली आहे इथे. नेहमीप्रमाणे मी वाटणाची डाळ, कारण का नैवेद्याला जाणार आहे म्हणून मी वाटणाची खास, असं काय सणवार वगैरे असेल आणि वाटणाची डाळ केली की छान. रोज माझ्याकडे वाटणाची डाळ बनत नाही. तुम्ही डेली व्लॉगमध्ये बघतच असाल की माझी डाळ वेगवेगळ्या प्रकारची असते. कधी आमटी असते, कधी कढी असते. पण नैवेद्याला वगैरे दाखवायचीच तेव्हा मी खास करून ना वाटणाची डाळ बनवते. डाळ वगैरे छान फोडणीला घातल्याच्यानंतर मीठ वगैरे चवीप्रमाणे घातलेलं आहे आणि डाळ दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केलेली आहे शेगडीवरती. आता मी ना इथे आलू मटरची भाजी बनवते. ह्याच्यामध्ये मी कांदा वापरलेला नाही आहे, फक्त टोमॅटोची ग्रेव्ही आणि मसाले घातलेले आहे सगळे. म्हणजे तिखट मसाला, कलरवाला मसाला, हळद तेच घातलेलं आहे सध्या आणि टोमॅटो घातलेले आहेत. छान तेलामध्ये ना तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे. कढईला मसाला लागू नये ना म्हणून थोडंसं पाणी घालून परत एकदा चांगलं व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे मसाला कढईला करपणार नाही. आता ह्याच्यानंतर बघा छान तेल सुटलेलं आहे की ना, ह्याच्यामध्ये मी आता ही भाजी घालणार आहे. म्हणजे जे मटार आणि एकच बटाटा घातलेले आहे, छोटे छोटे पीसेस करून बटाट्याचे, कारण की मला जास्त भाजी बनवायची नव्हती. माझ्याकडे मी आधी पण सांगितलेलं, जेव्हा माझ्याकडे असं जेवण वगैरे बनतं ना खूप सारं, तेव्हा माझं एवढं छोटं म्हणजे क्वांटिटीमध्ये बनवते मी, तरी पण माझं हे 2 टायमाला जेवण व्यवस्थित पुरतं. तर ह्याच्यामध्ये मी आता मला लागेल एवढंच भाजी बनवणार आहे. खूप सारी भाजी बनवणार नाही आहे आणि खास करून ना मटार आहेत ना आयुषला आवडत नाहीत जास्त. त्यामुळे ना तो ह्याच्यातला फक्त ग्रेव्ही आणि बटाटाच खाणार, म्हणून मी मटार थोडेसे कमी घातलेले आहेत. छान याच्यामध्ये मी कुठलं दुसरं आपलं कांदा खोबऱ्याचं भाजलेलं वाटण घातलेलं नाही आहे. फक्त टोमॅटो प्युरीवरती भाजी बनवलेली आहे. छान भाजीमध्ये जेवढं पाणी लागेल तेवढं घातलेलं आहे आणि भाजी शिजायला घातलेली आहे. इथे माझी डाळ झालेली आहे. याच्यावर थोडीशी कोथिंबीर घातली आणि गॅस बंद करून घेतलेला आहे. आता मला ना लाल माठाची पण भाजी बनवायची होती, पण लाल माठ माझ्याकडे निसलेलाच नव्हता, म्हणजे साफ केलेला नव्हता. तर ह्या दोन्ही भाज्या मी फोडणीला घातल्या आणि मी लाल माठ वगैरे साफ करून घेतलेली आहे एका साईडला. तर इथे बघा माझी ही भाजी पण तयार झालेली आहे. एवढीच ठीक ठेवणार आहे, याच्यावरती कोथिंबीर वगैरे घालणार शेवटी आणि भाजी माझी तयार झालेली आहे. तर इथे मी मोदक पण बनवून घेतले. पीठ गरम होतं, एवढं सगळं म्हणजे खूप मोठा व्हिडिओ झाला असता आणि मग तेच दाखवायला तुम्हाला पण कंटाळा येईल. म्हणून मी ना पीठ वगैरे मळताना काहीच दाखवलं नाही. मी विचार केला की जेव्हा मी मोदक वळायला घेईल ना तेव्हा मी शूट करायला घेईल. पण काय झालं, माझ्या एका क्लायंटचा फोन आला होता आणि मला ना आज म्हणजे दुसऱ्या दिवशी ऑर्डरला जायचं होतं. त्याच्यासाठी त्यांचा फोन आला. मी त्यांच्याशी बोलली आणि फोन बाहेरच माझा याच्यावरती माझ्या बाहेर जो कपाट आहे ना त्याच्यावरती राहिला आणि मी एकदम विसरून गेली. माझे मोदक वगैरे झाल्याच्यानंतर अरे मी शूट केलंच नाही, म्हणून मी एक डोक्यातूनच निघून गेलं माझ्या. पण असं माझे मोदक वगैरे झाल्याच्यानंतर मी चला आता मी परातीमध्ये बनवून ठेवलेत ना, तर मी ते उकडायला ठेवते. म्हणजे पाणी गरम करून ठेवलं होतं आणि याच्यावरती मी आता मोदक ठेवते. म्हणून परातीत जे बनवून ठेवले होते ना ते तुम्हाला मी दाखवले की मी मोदक माझे बनवून झालेले आहेत म्हणून. तर असं माझ्याकडनं अशी चुकी वगैरे होतच असते. मला काय परफेक्ट एकदम प्रॉपर तसं जाता येत नाही. तर ठीक आहे, आता माझे मोदक वगैरे झालेले आहेत. उकडवून पण झालेले आहेत, म्हणजे उकडीचे मोदक म्हणजे झालेले आहेत. आणि जे सारण तुम्हाला दाखवलं ना, ती माझी जी ऑर्डर आहे ना त्याचं पीठ आणि सारण मी आता एका साईडला झाकून ठेवलं होतं, कारण का त्यांना संध्याकाळी द्यायचे आहेत ना मोदक म्हणून. नंतर ना मी इथे एका साईडला बघा त्या पॅनमध्ये लाल माठाची भाजी घातलेली आहे शिजायला आणि एका साईडला ना जो पीठ माझं उरला होता ना त्यातल्या मी 4 भाकऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आमच्या चौघांसाठी फक्त. आणि म्हणजे देवाला नैवेद्य वगैरे पण होईल आणि फ्रेश आता मस्तपैकी छान मी पीठ आणलेलं होतं ना त्याच्या मस्त छान अशा छोट्या छोट्या भाकऱ्या मी उकडीच्याच बनवून घेतलेल्या आहेत. छान मस्तपैकी ह्या भाकरी पण माझे ना सफेद एकदम पांढऱ्या शुभ्र आणि टम्म अशा फुगलेल्या ह्या भाकऱ्या सगळ्या झालेल्या आहेत. छान माझं सगळं स्वयंपाक झालेला आहे आता आणि आता मी नैवेद्य भरून घेणार आहे. ही शेवटची भाकरी आहे माझी. माझी लाल माठाची पण भाजी झालेली आहे. फटाफट उभ्या उभ्याच तिथे भाजी मी साफ वगैरे करून घेतलेली आहे. म्हणजे अगदी काही घाई गडबड नाही आहे, सगळं व्यवस्थित झालेलं आहे माझं. आणि त्याच्यानंतर तू नाही आहे इथे माझ्या मदतीला, कारण का ती पण गेलेली तिच्या मैत्रिणीच्या घरी गणपती आहेत ना त्यासाठी ती गेलेली आणि हा सगळा मग माझ्या एकटीवरतीच सगळं स्वयंपाकाचं वगैरे आलेलं. आता मस्तपैकी माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. मी नैवेद्य काढलेला आहे आणि 11 मोदकांचाच मी नैवेद्य काढलेला आहे. आणि नैवेद्य छान ताटात भरल्याच्यानंतर मी पहिला घरामध्ये जो गणपती आहे ना माझ्या, त्या आज गणपती बाप्पाला मस्तपैकी नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ना
तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की किती भांड्याचा खटारा पडलेला आहे, पसारा पडलेला आहे ना. तर पहिला सगळा पसारा मी क्लीन करून घेतलेला आहे, म्हणजे प्लॅटफॉर्म वगैरे सगळं शेगडी वगैरे क्लीन करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ना मोदक वगैरे बोललं ना किंवा पुरणपोळी जरी बनवायची असेल ना तर चांगला भांड्यांचा खटारा पडतो आणि माझं किचनभर चांगला पसारा झालेला असतो. तर इथे मी सगळं व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेतलेलं आहे, कारण का मला परत ऑर्डरचे मोदक बनवायचे आहेत ना. त्याच्यासाठी मी सगळं पहिलं हे सगळं हाताबरोबर जेवण वगैरे झाल्याच्यानंतर सगळं प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन करून घेतलं आहे आणि हाताबरोबरच भांडी वगैरे सगळी घासून घेतलेली आहेत. तर एवढी भांडी घासेपर्यंत टाईम पण लागतो ना, म्हणून मी ना लगेच हाताबरोबर जसं जेवण झालं तशी लगेच कामाला लागलेली आहे, पुढच्या कामाला म्हणजे. तर इथे मस्तपैकी माझी भांडी वगैरे घासून झालेली आहेत, सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे. मस्तपैकी जेवण बनवताना ना खूप वेळ लागतो, म्हणजे अगदी भाजी वगैरे साफ करणं, कप फोडण्या देणं आणि सगळं सारण वगैरे, जसं मोदक असेल किंवा पुरणपोळी असेल, इतका वेळ लागतो ना जेवण बनवण्यासाठी. पण जेवण झाल्याच्यानंतर जेवायला अगदी 15 मिनटात सगळं जेवण खाली प्लेटमध्ये घेऊन जेवेपर्यंत 15 मिनटात सगळं आटपून पण होतं. केव्हा केव्हा खूप आश्चर्य वाटतं की अरे इतका टाईम आपला अर्धा दिवस जातो एवढं सगळं जेवण बनवायचं असेल तर, आणि आपल्याला 15 मिनटं पण लागत नाही पूर्ण जेवण संपवायला. असो, सगळ्यांकडे हीच अशी गंमत-जंमत असतेच. तर चला, इथे मस्तपैकी सगळी माझी भांडी वगैरे हाताबरोबर सगळी क्लीन करून घेतलेली आहे. आणि अजून एक माझा पुढचा टप्पा बाकी आहे, म्हणजे जे ऑर्डर द्यायचे आहेत ना, मोदकाची ऑर्डर द्यायची, ते मी आता हाताबरोबर, कारण का मला त्यांनी 7चा टायमिंग दिला आहे, पण मला 6 वाजता त्यांच्याकडे नेऊन द्यायचे आहेत. तर छान माझं सगळं किचन वगैरे क्लीन झाल्याच्यानंतर मी चहा वगैरे ठेवला. माझा चहा वगैरे झाल्याच्यानंतर लगेच मग मोदक बनवून घेतले. तर मस्तपैकी हे ऑर्डरचे त्यांना 11च मोदक पाहिजे होते. पण मी ना मुद्दाम ते थोडेसे लेटच केले, कारण का कोणाला देताना ना असे गरम किंवा असे फ्रेश दिले ना की समोरच्या व्यक्तीला घेताना पण खूप मस्त वाटतं की हां, आताच ताजे ताजे बनवलेले आहेत म्हणून. म्हणून मी ना थोडंसं उशिरा देऊनच त्यांची ऑर्डर पोहोचून आलेली आहे. चला, तर असा व्लॉग मी इथेच थांबवते. परत भेटूया उद्या नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.